सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर बसलेले माझे बंधू आणि भगिनी, राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना मानाचा मुजरा करतो आणि शासकीय योजनेची जी काही माहिती आहे ती तुम्हा सर्वांशी एक 5 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करणार आहे। आयोजकांचं खरखर अभिनंदन करावं असं वाटतं, कारण राजांची एक शिकवण आहे की सर्वात पहिल्यांदा तुम्ही घ्या ती तुमची संगत, जे सर्वात महत्त्वाचा गुण आहे ती तुमची संगत चांगली पाहिजे। त्यामध्ये आयोजकांनी आज इथं व्यासपीठ जर तुम्ही पाहिलं तर आयोजकांनी सर्व प्रकारच्या क्षेत्रातील लोकांना इथं बोलवलेलं आहे। म्हणजे ह्यांनी जी संगत धरलेली आहे ती खरोखर सुसंगत आहे असं मला वाटते, कारण त्या प्रत्येक व्यक्तीचं जे मत आहे ते डायरेक्टली तुम्हाला सांगणं हे त्या एका आयोजकांचं एकट्याचं काम नाही। म्हणून त्यांनी हा दिवस निवडलेला आहे असं मला वाटते की आमचे सहकारी मित्र म्हटले मगाशी की आयोजकांनी अशी एक वेळ जास्तीत जास्त द्यावी ज्या वेळेत आमचे शासकीय अधिकारी सर्व योजनेची माहिती अगदी डीप मध्ये देतील, आणि ते ऐकण्यासाठी फक्त गावातीलच नाही तर पंचकृषीतली लोक इथं आली पाहिजेत। एवढे खरोखर शासन आपल्या दारी का येते हे तुम्ही पहिलं जाणून घेतलं पाहिजे। आज इथं जर नजर फिरवली तर युवक कमी आणि आमचे वयोवृद्ध लोक जास्त दिसतात। ह्याचं कारण एक आहे की युवकांना या भागामध्ये सगळ्यात महत्वाची संधी हवी आहे ती नोकरीची, ती आज इथं दिसून येत नाही। मग शासन काय करते तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना एक अशी योजना आहे जी 1972च्या दुष्काळामध्ये सुरू झाली। रोजगाराची कोणतीही संधी नव्हती, खाण्यापिण्यासाठी अन्न नव्हतं, पिण्यासाठी पाणी नव्हती। अशा वेळी विसपागे जे आपल्या तासगावचे आहेत त्यांनी ही योजनेची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये केली। या योजनेची सुरुवात करत असताना त्यांनी स्वतःकडची पहिल्यांदा जी काही पुंजी होती ती वापरून या लोकांना गोरगरिबांना काम देण्याचं काम सुरू केलं। याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि महाराष्ट्र शासनाने याचे एका योजनेमध्ये रूपांतर केलं। 2005 मध्ये याच योजनेचं कायद्यामध्ये रूपांतर झालं आणि हा कायदा महाराष्ट्र शासनाबरोबरच केंद्राने सुद्धा स्वीकारला। आज या 3 स्टेजमध्ये या योजनेचं काम सुरू झालं। 2008 आणि 2011 त्या दुसऱ्या फेज मध्ये आपण 2011 मध्ये या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आपला सांगली जिल्हा असा आहे की जो दुसऱ्या स्टेजमध्ये या योजनेमध्ये कार्यरत राहिला। शिराळा तालुक्याची परिस्थिती पाहिली तर 100% डोंगरी भाग आहे। डोंगरी भागामध्ये पाऊस इतका पडतोय की तुम्ही त्याचं मोजमाप केंद्रामध्ये सुद्धा करू शकत नाही। परंतु आजची परिस्थिती जर आपल्या वेलदारवाडी गावची पाहिली तर पिण्यासाठी पाण्याची सद्यस्थिती काय आहे बघा, करमाळ्याची पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती काय आहे बघा। हेच जर आपल्याला करायचं असेल, हे जर आपल्याला स्थिती बदलायची असेल तर यामध्ये शासकीय योजनांचा त्याचबरोबर आरंभ सारख्या ज्या काही NGO आहेत त्यांची सुद्धा मदत घेतली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही गावकऱ्यांनी सुद्धा स्वतःच काहीतरी दिलं पाहिजे जेणेकरून त्यामध्ये काहीतरी बदल घडेल। आपल्या गावामध्ये निश्चित जर बदल घडवायचा असेल तर तुम्ही प्रथम प्राधान्याने काम केलं पाहिजे, ते म्हणजे आपल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एक जॉब कार्ड काढलं पाहिजे स्वतःचं। जॉब कार्ड म्हणजे काय की कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा तर आपल्याकडे कुठलं ना कुठलं तरी ओळखपत्र पाहिजे। तसंच या योजनेचा जर का तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड हवा आहे। जॉब कार्ड कोण काढू शकतो? तो 18 वर्ष कमीत कमी ज्याचं वय आहे, ज्याच्याकडे मतदान ओळखपत्र आहे असा व्यक्ती, आणि ज्याचं अंगमेहनतीचं अर्धकुशल काम करायचा जो व्यक्ती सक्षम आहे। म्हणजे त्याचं वय डिपेंड नाही, तो 80 वर्षाचा असेल, 100 वर्षाचा असेल किंवा 110 वर्षाचा जरी असला तरी त्याला ते कार्ड मिळेल का, पण तो फक्त अंगमेहनतीचं काम करायला सक्षम पाहिजे, बरोबर। यामध्ये वैयक्तिक आणि सार्वजनिक 2 प्रकारच्या योजना आहेत। वैयक्तिक मध्ये जनावरांचा गोठा असेल, सिंचन विहीर असेल, फळबाग नाडे जसं मगाशी सरांनी सांगितलं आहे ते आहे। शेतकरी एक घटक धरला तर त्याला लखपती करायचं या योजनेमध्ये आपण शासकीय योजनेतून करू शकतोय। कमीत कमी 15 लाख रुपयेपर्यंत त्याला आपण या सर्व प्रकारच्या योजना देऊ। आज तुम्हाला जर सिंचन विहीर काढायचं असेल त्याला 5 लाख रुपये अनुदान आहे, जनावरांचा गोठा बांधायचा 77,000 रुपये अनुदान आहे, तुम्हाला शेततळं बांधायचं असेल 5.5 लाख रुपये अनुदान आहे, त्यानंतर तुम्हाला नॅडेप बांधायचं असेल तर त्याला 15,000 आहे, गांडूळ खत बांधायचं असेल तर त्याला 15,000चं अनुदान आहे, फळबाग करायचं असेल त्याला 2-2.5 लाखाचं अनुदान आहे, CCT करायचं असेल तर हेक्टरी अनुदान आहे। त्यानंतर तुम्हाला जलतारा
आता सध्या जेवढं पाणी पडते ते सगळं वाहून जाते, जे काही तलाव असतील, जे काही माती नालाबांध असतील त्यामध्ये साठते. परंतु जमिनीत डायरेक्ट मुरवायचं असेल तर जलतारा नवीन प्रकल्प आहे, ज्यामध्ये 5x6चा खड्डा काढायचा आहे आणि तो दगडगोट्याने मुजवायचा आहे, मुरमानी मुजवायचा आहे. तुमच्या शेतातलं 1 इंच सुद्धा जमीन वाया जाणार नाही. वरच्या 1 फुटामध्ये तुम्ही ते मातीनं मुरमानं जरी मुजवून थोडीशी माती जरी टाकली तर तुम्ही त्याच्यावरती पीक घेऊ शकताय. त्याला एकरी 1 असं अनुदान आहे. 1 एकरपर्यंत एका शेतकऱ्याकडे जमीन असेल तर त्याला 5,500 रुपये 5x6 खड्डा काढण्यासाठी अनुदान आहे. एवढं अनुदान खरंच पुष्कळ आहे. तो खड्डा काढायला तुम्ही हार्डली 1 ते 2 दिवसामध्ये काढू शकता, पण त्याला अनुदान 5,500 रुपये आहे. 5 एकरपर्यंत ज्याची शेती आहे त्याला आपण 5 जलतारा देऊ शकतोय, म्हणजे 25,000 रुपये तुम्हाला अनुदान आम्ही देऊ शकतोय पाणी मुरवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ह्या योजनेचा लाभ घ्या. लाभ घेताना ग्रामपंचायतमध्ये ग्रामरोजगार सेवक आहेत, ग्रामसेवक आहेत, त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये आमचा रोजगार हमी विभाग आहे. तुम्ही जॉब कार्ड काढलं, वैयक्तिक लाभाच्या योजना घ्या. त्याचबरोबर जर तुम्ही जास्तीत जास्त कामं केली, स्वतःच्या बाजारावरती फळबाग लागवड केली किंवा गायरान गावठांमध्ये वृक्ष संगोपन देखभालाची कामं जर तुम्ही केली तर तुम्हाला गावातनं, आज मी ज्या रस्त्याने आलो तो हा रस्ता साधा खडीकरण झालेला रस्ता आहे. हा रस्ता सुद्धा तुम्ही कॉन्क्रिटीकरण करू शकताय. 60-40 रेशो जर आपण मेंटेन केला तर गावात अगदी भरपूर प्रकारचे बदल आपण करू शकतोय. त्याचबरोबर आपलं जे आरम फाउंडेशन आहे ह्याला मी विनंती करतो की तुम्ही थोडंसं फुलाची पाकळी म्हणून या गावात काम सुरू करा. तुम्हाला शासकीय योजनेची जोड आम्ही निश्चित देऊ. आणि आपण या बेलदारवाडी गावात ज्यांनी हिवरे बाजार गाव पाहिले, हिवरे बाजार आमच्या शिराळा तालुक्यातलं हिवरे बाजार आम्ही या गावामध्ये स्थापन करू शकतोय. मी एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजकांना ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.